Hello dear students, welcome to English video lecture. I am Professor Randir here. Friends, we are learning section number 2, 2.1, a poem which name is Cherry Tree. This title of the poem is very simple and very simple meaning of the poem. Cherry tree, a symbol used by poet here to teach us a lesson about tree plantation. This is a poem written by Ruskin Bond. He is a widely loved writer of poems and stories. Detective stories writer. Cherry Tree is a poem of a struggle against adverse conditions. It inspires one to fight against even those who deliberately try to destroy one's effort. To achieve one's dream, the struggle, though long in the end, will bear fruit and bring great joy. A experience shared by writer here how a tree, it means a cherry tree suffer while growing. This part we have to learn in this poem. Before going to learn actual poem, on page number 66, we have to learn icebreakers on page number 65. Here a question to us: trees are revered because ट्री आपल्याला जास्त फायदेशीर आहेत कारण वन answer is already given to us. They give us joy. Other things, they give us food, medicine, wood, besides many more useful things. म्हणजेच वृक्ष आपल्याला बरंच काही देत असतात. इन मराठी देर इज वन प्रोव्हर्ब, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. दिस line teach us, it means trees are our best friends, they are our relatives, आपले नातेवाईक आहेत, आपले मित्र आहेत, असं या ओळीतून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. इन दॅट वे दे गिव्ह अस जॉय, आपल्याला आनंद देतात. दे ऑल्सो प्रोव्हाइड ऑक्सिजन टू अस, दे प्रोव्हाइड शेड अँड शेल्टर फॉर फ्युना, आपल्याला आसरा देतात, आधार देतात आणि बऱ्याचशा जीवनावश्यक वस्तू आपण या वृक्षांकडूनच मिळवत असतो. दे ऑब्झर्व टॉक्झिक कार्बन डायऑक्साईड अँड मेक द एअर क्लीन. द इम्पॉर्टंट रोल ऑफ ट्री ऑन अर्थ टू ऑब्झर्व द कार्बन डायऑक्साईड अँड मेक द एअर क्लीन. इट मीन्स दे प्रोव्हाइड ऑक्सिजन टू अस अँड रिसीव कार्बन डायऑक्साईड. This maintain a temperature level to in atmosphere and they gives us lifeline. They prevent soil erosion. We know very well the root of the tree, they catch the soil tightly and they stop in soil erosion and help rain cloud formation, and it is also useful for the rain. It means there are lot of things that given by trees to us. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत. या वृक्षांचं जतन आणि संवर्धन, ट्री प्लांटेशन अँड प्रोटेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अस. इट्स अवर ड्युटी टू सेव्ह देम. इफ यू सेव्ह देम देन आफ्टर यू विल सेव्ह युअर लाईफ. द नेक्स्ट पार्ट, column A shows here a question. Column A shows your involvement in growing a tree as well as the stages in the life of the tree. Column B shows the feelings you experience at all the stages. Match them appropriately. म्हणजे या ठिकाणी जो कॉलम दिलेला आहे, या कॉलम ए आणि कॉलम बी असे दोन कॉलम दिले आहेत. पहिल्या ए कॉलममध्ये वेगवेगळ्या स्टेजेस आहेत वृक्ष लागवडीनंतरच्या, किंवा एखादं सॅपलिंग्स
तुम्ही प्लांट केलं आहे त्यानंतरच्या त्याच्या जे स्टेजेस आहेत त्या स्टेजेसनंतर तुम्हाला जो काही एक्सपिरियन्स फील होतं किंवा आनंद जो मिळतो आहे, अनुभव तुमचा या ठिकाणी दाखवलेला आहे, सांगितलेला आहे, तो आपल्याला मॅच करायचा आहे. सपोज कॉलम एमध्ये बघूया. यू प्लांटेड अ सॅपलिंग. सॅपलिंग्स म्हणजे रोपटं, झाडाचं वृक्षाचं रोपटं, त्याला सॅपलिंग्स म्हटलं जातं. तर आपल्याला यासाठी जो ॲप्रोप्रिएट एक्सपिरियन्स जो दिलेला आहे तो आपल्याला ई आहे. बघा, ई, यू वॉन्टेड टू मेक अ हंबल बिगिनिंग. ज्यावेळेस तुम्ही वृक्ष लागवड केली असते किंवा रोपटं लावता त्यावेळेस तुमची इच्छा असते की ते चांगल्या रीतीने त्याची सुरुवात व्हावी, चांगल्या रीतीने वाढावं, असा अनुभव आपल्याला येतो. सेकंड, इन कॉलम ए, यू वॉटर द प्लांट. दिस स्टेज द एक्सपिरियन्स इज नोटीस. जी नंबर, इट मीन्स यू केअर फॉर इट. यातून तुम्ही त्याची काळजी घेता असं तुम्ही जर त्याला वृक्षाला पाणी देतायत याचा अर्थ तुम्ही त्या वृक्षाचं काळजी घेता आणि जो आनंद खरोखर वेगळाच असतो. थर्ड नंबर, यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट टाईम. त्या रोपट्याला एखादं अंकुर फुटलाय किंवा कोंब फुटलाय हे बघून तुम्हाला कसा अनुभव होतो तो आपण बघूया. ऑप्शन नंबर बी बघा, बी मधले, द न्यू एक्सपिरियन्स ब्रॉट एक्साइटमेंट टू यू. आणि ती कोंब अंकुर बघून तुम्हाला खरोखरच तुमचा उत्साह वाढत जातो आणि आनंद अगदी उच्च लेवलचा असतो. 4 नंबर, यू फेन्स द प्लांट. समजा तुम्ही एखाद्या झाडाला कंपाऊंड केलं, फेन्स म्हणजे कुंपण केलं, तर त्यानंतरचा जो एक्सपिरियन्स आहे तो आपण बघूया. तो आहे एफ. युअर मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट इट. आणि त्या मागचा उद्देश काय आहे की तुम्हाला ते वृक्ष संवर्धन करायचं, जतन करायचं आहे, प्रोटेक्शन द्यायचं आहे त्याला. द प्लांट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लीव्ज ग्रो ऑन इट. आणि तुम्ही हळूहळू त्याला चांगल्या हिरवीगार पानं येताना दिसत आहेत. अशा प्रसंगी तुम्हाला काय फील होतं ते बघूया, फिलिंग्स. ऑप्शन नंबर डी, द कलर सिम्बॉलायझिंग लाईफ गेव यू अ फिलिंग ऑफ होप. आणि त्या पानांचा रंग, त्याचा आकार, या सर्व गोष्टींवरून तुम्ही एक जीवनाचा खरोखर आनंद घेत आहेत. गिव यू अ फिलिंग ऑफ होप. आणि आशावादी बघण्याचा उद्देश तुमच्याकडं निर्माण होत असतो. यू फील एक्सपिरियन्स अबाउट दिस. हा अनुभव तुम्हाला होत असतो. देन द नेक्स्ट 6 नंबर, द ट्री हॅड बर्ड्स टू. आता त्या वृक्षाला बर्ड म्हणजे कळी आलेली आहे. इट मीन्स बिफोर द फ्लॉवर स्टेज, दॅट्स कॉल बर्ड. कळी म्हणतो आपण त्याला. त्यासाठी जो एक्सपिरियन्स आहे तो ए याच्यातला आहे. गेव यू अ फिलिंग ऑफ जॉय टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर. आणि ते वृक्षाला आता कळी आली याचा अर्थ आता काहीतरी नवीन म्हणजे फळ वगैरे मिळणारे, फ्लावर आपल्याला मिळणार आहे, अशी आपल्याला प्रॉमिसिंग फ्युचर आपल्याकडे निर्माण होते. हा अनुभव आपल्याला येत असतो. लास्ट, बर्ड्स मेड अ नेस्ट ऑन द ट्री विच वॉज फुली ग्रोन अँड लॅडेन विथ फ्लॉवर्स. ते आता वृक्षावरती ते पक्षी घरटं बांधतायत. तो वृक्ष आता अगदी खूप बहरलेला आहे आणि भरपूर त्याला फुलं फळं आलेली आहेत. अशा प्रसंगी तुमचा जो अनुभव येतो बघूया आपण. यासाठी सी, यू वर हॅपी अँड सॅटिस्फाईड बिकॉज यू एक्सपिरियन्स व्हॉट यू हॅड ऑफन हर्ड. या दृश्यातून तुम्ही समाधानी होताय कारण तुम्ही जो अनुभव घेतला आहे त्या अनुभवाचं ऐकलेला घटना या सर्व ऐकलेलं हे आपण तुम्ही प्रत्यक्षात बघितलेले. द स्मॉल बिगिनिंग कॅन लीड टू ग्रेट अचिव्हमेंट. अगदी छोटी सुरुवात आता अगदी व्यापक झालेली आहे आणि तुमचा आनंद हा द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. दिस एक्सपिरियन्स यू हॅव टेकन व्हाईल प्लांटिंग अ ट्री. इंट्रोडक्शन ऑफ आवर पोएट रस्किन बॉन्ड. रस्किन इन कसोली हिमाचल प्रदेश. रस्किन बॉर्न इन कसोली हिमाचल प्रदेश. त्यांचा जन्म हिमाचल प्रदेशमध्ये झाला, कसोली या ठिकाणी. इन 1934
Ruskin Bond has written hundreds of short stories. This writer is well known for detective stories. Ruskin Bond has written hundreds of short stories. लघुकथा त्यांनी बऱ्याचशा लिहिलेल्या आहेत. Essays, novella and more than 30 books for children. He has written several literature in English, especially the essays, novella and more than 30 books for children. He wrote almost 30 books for children. His first novel, The Room on the Roof. The first novel he has written, the name of the novel is The Room on the Roof. Written when he was 17, received the John Llewellyn Rhys Memorial Prize in 1957. At the age of 17, he has written his first novel, which name is The Room on the Roof. It shows that the writer is very famous and he intelligent also. He has also published 2 volumes of autobiography, scenes from a writer's life. ऑटोबायोग्राफी इट मीन्स आत्मचरित्रसुद्धा त्यांनी लिहिलेले आहे. त्याचे व्हॉल्यूम्स पण त्यांनी प्रकाशित केलेले आहे. सीन्स फ्रॉम अ रायटर्स लाईफ, लेखकाच्या जीवनातले दृश्य या नावाचं ऑटोबायोग्राफिकल स्केच त्यांनी लिहिले. अँड द लॅम्प इज लिट. द लॅम्प इज लिट म्हणजेच दिवा पेटला किंवा प्रकाशित झाला असं टायटल आहे. A collection of essays and episodes from his journal. In 1992, he received the Sahitya Akademi Award for English writing in English. The great work he has done in English literature, therefore, our government has given him an award which name is Sahitya Akademi Award for English writing in India. He was awarded the Padma Shri in 1999. Then after he received an award which name is Padma Shri in 1999. Ruskin Bond lives with his adopted family in Mussoorie, Uttarakhand. Adopted child रस्किन बॉन्ड इज, त्यांना दत्तक घेण्यात आलेलं होतं आणि त्यांची आई त्यांचा सांभाळ करत होते. रस्किन बॉन्ड लिव्स विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली इन मसुरी, उत्तराखंड. त्या ठिकाणी ते राहत होते. नाव लेट्स सी द व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम. द पोएम चेरी ट्री इज अबाउट द पोएट्स इक्टसी ओव्हर अ ट्री. इक्टसी मीन्स परमानंद, आनंद होणे, ओव्हर जॉय. ओव्हर अ ट्री विच ही प्लांटेड दॅट टूक 8 years टू ग्रो. या चेरी ट्री या कवितेमध्ये कवीने एक चेरी ट्रीची बी जमिनीमध्ये लावलेली होती आणि ती वाढण्यासाठी जवळपास 8 वर्ष लागले. हा अनुभव या ठिकाणी शेअर केलेला. ही इज एक्सप्रेसिंग हिज वंडर ॲट द वेज ऑफ नेचर. अ वंडर ॲट द वेज ऑफ नेचर. निसर्गाची जी किमया आहे ती आपल्याला या कवितेतून त्यांना सांगायची आहे. अँड हाऊ द चेरी ब्लूम्स आर फ्रेजाईल अँड क्विक टू फॉल. आणि बघा चेरी ब्लूम्स, चेरीचा जो बहर येतो तो कसा फ्रेजाईल आहे, तकलादू आहे. वाऱ्याच्या छोट्याशा हलक्याशा स्पर्शाने सुद्धा ते जो बहर आहे तो सहजपणे गळून जातो, पडून जातो. अशा रीतीने आपल्याला जीवनाचं सुद्धा यातून आपल्याला बरेचसे साम्य त्यांनी व्यक्त केलेलं आहे. सिमिलॅरिटी अबाउट लाईफ अँड द ब्लूम्स. द ट्री गिव्स हिम इमेन्स जॉय ॲज ही कॅन सी द स्टार्स अँड द ब्ल्यू स्काय थ्रू डॅपर ग्रीन ट्री. द ट्री गिव्स हिम इमेन्स जॉय. ते वृक्ष, ते चेरी ट्री त्यांना बराचसा मोठ्या प्रमाणात आनंद देतोय की त्या आनंदामुळे त्यांचा जो उत्साह आहे तो डबल झालेला आहे. ही कॅन सी द स्टार्स, द ब्ल्यू स्काय. त्या वृक्षाच्या छायेतून ते जवळपास त्या आरपार ते स्टार्स बघू शकतायत
आकाश निळसर आकाश पण बघू शकताय. डॅपर म्हणजे त्या पलीकडे. What is the actual poem? That part we have to learn in next video. Still, you have to complete the icebreaker parts at home with the help of textbook. Thank you for watching this video. Thank you once again.